मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय लिपिकसाठी कोर्ट टायपिंगची तुम्ही तयारी करत आहात, तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे इंग्रजी पॅसेज. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इंग्रजी पॅसेज कशा पद्धतीनं निवडायचं आहे आणि कशा पद्धतीनं राहिलेल्या दिवसामध्ये इंग्रजी टायपिंगची तयारी करून आउट ऑफ मार्क कशा पद्धतीने मिळवायचे आहे. तर यामध्ये आता बरेच विद्यार्थी, जवळपास 26,000 विद्यार्थ्यांचं कोर्ट लेखी परीक्षेसाठी या ठिकाणी शॉर्टलिस्ट करण्यात आलेले आहे, म्हणजे झालेले आहेत. तर 26,000 प्लस विद्यार्थी या ठिकाणी लेखी परीक्षा देणार आहेत. तर मित्रांनो, एक गमतीची गोष्ट अशी आहे की सर्वांचं जास्त फोकस लेखी परीक्षेमध्ये आहे. तर परंतु यामध्ये महत्त्वाची गोष्ट जी आहे की टायपिंग बरेच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी महत्त्वाची वाटत नाही. कारण जे कॅन्डिडेट्स विद्यार्थी टायपिंगमध्ये फेल झालेले आहेत, त्यांना टायपिंगची त्या ठिकाणी किंमत माहीत होणार आहे की कशा पद्धतीची आहे किंवा टायपिंगमुळेच हा निकाल जाऊ शकतो. जर वेळेच्या आतमध्ये तुम्ही जागे झाला नाही आणि टायपिंगला सुरुवात केली नसेल, तर अजून दिवस गेलेले नाहीत. टायपिंगला सुरुवात करा आणि या ठिकाणी तुमची निवड पक्की करा. तर यामध्ये महत्त्वाचं आपण पाहणार आहोत की इंग्रजी पॅसेज कशा पद्धतीने निवडायचे आहे आणि प्रॅक्टिस ही कशा पद्धतीने करायची. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहा, या ठिकाणी एक महत्त्वाचं आहे की जो इंग्रजी पॅसेज आहे मित्रांनो, तुमचा पूर्ण हा 400 शब्दांचा असतो. 10 मिनिटामध्ये तुम्हाला 400 वर्ड विदाऊट बॅकपेज तुम्हाला टाइप करायचे असतात आणि यामध्ये 5 चुका झाल्या तर 1 गुण तुमचा मायनस होतो आणि 9 मार्क पडले तर तुम्ही फेल होता या ठिकाणी, 10च्या खाली जर पडले तर. त्याच्यामुळं या ठिकाणी जर तुम्हाला पुढल्या प्रोसेससाठी जायचं असेल, लेखी परीक्षेमध्ये जास्त गुण घेऊन जर टायपिंगमध्ये फेल व्हायचं नसेल, तर आत्ताच तुम्हाला टायपिंगच्या तयारीला सुरुवात करावी लागेल. आता यामध्ये पॅसेज कसा निवडायचा, तर हार्ड कॉपी तुम्हाला घ्यायची आहे पॅसेजची आणि पॅसेजमध्ये 400 शब्द प्लस असले पाहिजे. जर इथे तुम्ही मित्रांनो 450 शब्द किंवा 500 शब्दाची जर तयारी करत असाल, तर तुम्ही त्या ठिकाणी 400 शब्द आरामशीर 10 मिनिटांमध्ये मारू शकता. अन्यथा थोडीशी गडबड होण्याची दाट त्यामध्ये शक्यता असते. तर आता यामध्ये महत्त्वाचं आहे की हे पॅसेज आपण आणणार कुठून किंवा तयारी करणार कुठून. तर या अगोदर ही जी परीक्षा आहे ती तुमची टोटली ऑफलाईन होते. ऑफलाईन याचा अर्थ असा आहे की हार्ड कॉपी बाजूला ठेवून आणि या ठिकाणी जो पीसी असतो तुम्हाला डायरेक्टली काय करावं लागतो, या ठिकाणी कीबोर्डवर तुम्हाला टायपिंग करावी लागते. इकडे बघून या ठिकाणी तुम्हाला टायपिंग करावं लागते. स्क्रीनवर जर तुम्ही पाहत आणि त्या पॅसेजकडे जर पाहत असाल, तर तुमचा वेळ जातो आणि तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित गुण देखील मिळणार नाही. पॅसेज तुमचा राहून जातो. त्याच्यामुळं प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस नसेल तर तुमची टायपिंग निघणार नाही, या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो. त्याच्यामुळं उगाच खोटी मेहनत करायची नाही. टायपिंग जर असेल तर लेखी परीक्षेची तयारी करा आणि जर टायपिंग निघत नसेल तर उगाच तुमचा वेळ वाया घालवू नका. सरळ आहे त्यामध्ये. आता यामध्ये महत्त्वाचं असं आहे की नेमकं काही विद्यार्थ्यांना कळत नाही पॅसेज किती आहेत, किती ओळीचे असतात, किती शब्दाचे असतात, तयारी कशा पद्धतीने करायची. उगाच कोणतेही 10-15 ओळी घेतात, 20-30 घेतात, काही जण 40-50 लाईनी घेतात आणि तयारी करत असतात. परंतु तसं काही नाही. तर तो प्रकार तुम्ही करू नका, कारण कॉन्फिडन्स हा तुमचा वीक होतो एक्झामच्या वेळेस. त्याच्यामुळे खास कोर टायपिंगसाठी आपण पॅसेज तयार केलेले आहेत. तुम्ही तेवढे जर पॅसेज केले मित्रांनो, तर 100% तुमची टायपिंग या ठिकाणी निघणार. तुम्ही पास देखील त्यामध्ये होणार. तर हे जे पॅसेज आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी प्रिंट देखील काढता येणार आहे. तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून तयारी करू शकता. आजपासून तयारीला लागा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लेखी परीक्षेसाठी सुद्धा मित्रांनो, खास तुमच्यासाठी ऑनलाईन टेस्ट सीरीज आपण सुरू केलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला फ्रीमध्ये डेमो देऊन काय करू शकता, ती ऑनलाईन टेस्ट सीरीज तुम्ही बाय करू शकता. अतिशय महत्त्वाचे ऑथेंटिक तयार केलेले ॲज इट इज सिलेबसनुसार आपण तयार केलेले. तुम्हाला वेळेची जाणीव होईल आणि कशा पद्धतीने पेपर सोडवायचं ते देखील तुम्हाला कळेल. त्याच पद्धतीनं पीडीएफ स्वरूपामध्ये देखील आहे, ते देखील घ्या आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही तयारी करा. कमी वेळेमध्ये जास्त गुण घेण्याची हीच आता या ठिकाणी वेळ आहे आणि ही संधी आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपण 10 तारखेला 10 जुलैला सायंकाळी 8:30 वाजता आपण वेबिनार ठेवलेला आहे आणि या वेबिनारमध्ये तुमचे सर्व समस्या आपण लाईव्ह जाणून घेणार आहोत आणि कशा पद्धतीने लेखी परीक्षेची तयारी आणि पुढे येणाऱ्या समस्या कसे पोरं लेखी परीक्षेमध्ये करतात, त्याच पद्धतीने लेखी परीक्षा झाली तर टायपिंगमध्ये कशा पद्धतीने पोरं करतात, तर ते आपल्याला होऊ नये, त्या चुका होऊ नये यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे आणि शेवटपर्यंत म्हणजे सिलेक्शन यादीपर्यंत आपलं नाव आलं पाहिजे, यासाठी आपल्याला काय करता येईल, त्याचे संपूर्ण मार्गदर्शन आपण या वेबिनारमध्ये करणार आहोत, खास तुमच्यासाठी चांगल्या मार्गदर्शकांच्या सहाय्याने. तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. जास्तीत जास्त संख्येने तुम्ही जॉईन व्हा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा.